आज आपण जेंट्स ट्राउझर विषयी माहिती घेणार आहोत. ट्राउझर हा सामान्यपणे पुरुषांनी परिधान करावयाचा गारमेंट म्हणून ओळखला जातो. हे शरीराच्या खालच्या भागास कमरेपासून घोट्यापर्यंत परिधान केले जाते. दोन्ही पाय स्वतंत्र झाकलेले असतात. ट्राउझर हे बायफर्गेट गारमेंट आहे, ज्याच्यात उजव्या आणि डाव्या भागात विभागले जातात. ट्राउझर एकतर फ्लॅट फेल सीमने शिवले जाते. जीन्सचे कापड असेल तर त्यास ओव्हरलॉक कच्च्या किनारीवर ओव्हरलॉक केले जाते आणि ते शिवले जाते. ट्राउझर डेनिम फॅब्रिक पासून शिवले जातात, जे टिकाऊ विणलेल्या कॉटन ट्विलचे असते. मूळतः इंडिगो रंगीत ताना आणि पांढरा वेल्ट असते. जीन्स नेहमी डेकोरेटिव्ह टॉप स्टिचने शिवले जातात आणि मेटल फास्टनर्सचा वापर केला जातो. पॅन्ट डेरिव्हेटिव्ह हा शब्द आहे, ज्याचा वापर पॅन्टच्या मूळ हेमलाईनच्या लांबीचे वर्णन करण्यासाठी केला जातो. वाढवलेले जाते किंवा कमी केले जाते. कोणत्याही फाउंडेशनचा वापर करून पॅन्टची लांबी फरक लागू केला जाऊ शकतो. डेरिव्हेटिव्ह विकसित करण्यासाठी स्लॅक्स आणि जीन्सचा सर्वाधिक वापर केला जातो. हे लक्षात ठेवले पाहिजे की फिट केलेले पॅन्डल पुशर, टोरेडो आणि कॅप्रीची लांबी विकसित करताना पायाच्या प्रवेशाच्या सुलभतेसाठी हेमच्या बाजूला सीममध्ये एक ओपनिंग प्रदान केली जाते. खालील त्याच्या शैलीच्या नावासह सामान्य पॅन्टची लांबी दिलेली आहे. शॉर्ट किंवा शॉर्टी 5.5 सेंटीमीटर क्रोच लाईन पासून साधारण वर घेतली जाते. शॉर्ट्स 5 सेंटीमीटर क्रोच लेव्हल पेक्षा खाली घेतले जाते. ते जमायका हे क्रोच आणि गुडघ्याच्या दरम्यान मध्यभागी घेतले जाते. बर्मुडाज जमायका आणि गुडघ्याच्या दरम्यान घेतले जाते. पॅन्डल पुशर गुडघ्यापासून 5 सेंटीमीटर खाली घेतले जाते. टोरेडोर गुडघा आणि घोट्याच्या दरम्यान घेतले जाते. केपरी घोट्याच्या वर 2.5 सेंटीमीटर पर्यंत अंतर हे घेतले जाते. समोर दिलेल्या आकृतीमध्ये त्याचे वर्णन केलेले आहे. ट्राउझर स्टाईल व्हेरिएशन हे खालील भागांमध्ये केले जाते, जसे वेस्ट पॅन्ट, फ्लाय पॉकेट, सीम रेफर. सीम ट्राउझर मधील या भिन्नतेसाठी शॉर्ट्स सिद्धांत आहे. आकार म्हणजे शेप. ट्राउझर मधील फरक त्याच्या वेगवेगळ्या आकारांसह तयार केला जातात. ट्राउझर फाउंडेशनचे विश्लेषण. ट्राउझर फाउंडेशन आणि त्याच्या लेग लाईन म्हणून विभागली जाते. ट्राउझरचा पाय कमरेपासून क्रॉच पर्यंतचा भाग व्यापतो. ट्राउझरचा भाग लेगच्या आतील भागाला कव्हर करतो. क्रॉच लेव्हलची लांबी ट्राउझर फाउंडेशन नियंत्रित करते. क्रॉच लेव्हल जितकी लांब असेल तितकीच क्रॉचची पातळी सभोवताली फिट होईल. क्रॉचचा विस्तार जितका लहान असेल तितका तो जवळ फिट होईल. 4 प्रकारच्या ट्राउझर्स आहेत. त्या समोर दाखविल्याप्रमाणे आहेत. एक क्लुटो, पोट आणि नितंब्यापासून दूर लटकते. ट्राउझर जी सरळ असते ती पोट आणि नितंबापासून सरळ लटकते. उदर आणि नितंबा खाली थोडेसे स्लॅक कफ होतात आणि जीन्स ओटीपोट आणि नितंब्यापासून सरळ येते. अशा प्रकारे हे 4 ट्राउझरचे प्रकार पडतात. स्टिचिंगसाठी निवडलेल्या ट्राउझर्सची काही वैशिष्ट्ये. ट्राउझर 1 प्लीटेड ट्राउझर. यात प्लीटेड फ्रंट भागाला प्लीट्स घातल्या जातात. डार्ट बॅक साईडला घातला जातो. इनसाइड सीम पॉकेट असते. हिप पॉकेट असते. झिप फ्लाय असते आणि 2
पीस वेस्ट बँड असतात. ट्राउझर 2 बेल बॉटम ट्राउझर, हिप पॉकेट, स्लांट पॉकेट, बॅक डार्ट, झिप बॉटम असे भाग त्यात येतात. ट्राउझर 3 जीन्स, त्याच्यात शेप्ड फ्रंट हिप पॉकेट, पॅच पॉकेट मागील बाजूस असते, इलास्टिक मागच्या साईडला असते आणि पुढील बाजूला वेस्ट लाईन असते. शेप्ड बॅक योक, मागच्या बाजूला एक बॅक योक असतो. मटेरियल, यासाठी कोणते मटेरियल आवश्यक आहे तर सिंगल विड्थ 2 लेंथ प्लस 20 सेंटीमीटर, डबल विड्थ कपडा असेल तर 1 लेंथ प्लस 15 सेंटीमीटर इतके कापड लागते. पार्ट ऑफ ट्राउझर्स, ट्राउझरचे मुख्य भाग इथे दर्शवलेले आहेत. फ्रंट, बॅक, त्यानंतर बेल्ट, बेल्ट लूप्स, पॉकेट, फ्लाय आणि डार्ट अशा वेगवेगळ्या प्रकारे पार्ट्स तिथे दर्शविलेले आहेत. त्याचप्रमाणे बॉटमच्या भागाला कर्व्स दर्शविलेले आहेत. केपरी पॅन्ट, त्याला 3/4 लेग्स, केपरी, क्रॉप पॅन्ट, मॅन पेअर्स, क्लॅम डिगर्स, फूट प्लांट, जॅम्प्स, हाय वॉटर्स आणि टोडेडोर पॅन्ट्स असेही म्हटले जाते. ही पॅन्ट्स शॉर्टपेक्षा लांब असते, परंतु ट्राउझर सारखी लांब नसते. कोणत्याही क्रॉप केलेल्या स्लिम पॅन्ट्सची केपरी पॅन्ट ही एक सामान्य संज्ञा म्हणून असते आणि घोट्याच्या हाडावर संपणाऱ्या पॅन्ट्सचा संदर्भ देण्यासाठी विशिष्ट शब्द म्हणून देखील वापरला जातो. ऑक्सफोर्ड बॅग एक सैल फिटिंगची बॅगी पॅन्टचा प्रकार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे सदस्य, विशेषतः अंडरग्रॅज्युएट्स, इंग्लंडमधील 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात 1920च्या मध्यापासून ते 1950 या सुमारास हे प्रचलित होते. अमेरिकेसह विद्यापीठाबाहेर या शैलीचा अधिक सामान्य प्रभाव होता, परंतु तेव्हापासून हे फॅशन बाहेर आहे. लो राईज पॅन्ट, याला लो कट जीन्स, लो राईज आणि रॅप पॅन्ट असेही म्हणतात. पॅन्टचा एक प्रकार आहे जो नितंब आणि खालीही बसतो. सहसा नाभीपेक्षा किमान 8 सेंटीमीटर किंवा 3 इंच कमी असते. 2000च्या दशकात लोकप्रियता वाढत असताना 1990च्या दशकापासून कमी उंचीच्या पॅन्ट्स पुरुष आणि स्त्रिया दोघेही वापरत असत. पॅन्ट सूट किंवा पॅन्ट सूट याला युनायटेड स्टेट्स बाहेर ट्राउझर सूट म्हणूनही ओळखले जाते. हा स्त्रियांचा सूट आहे.